सांगोला तालुक्यातील चिकमोहत बंगरवाडी जवळ झालेल्या दुर्घटनेचा कटफळ येथील राहणारे कुटुंबियातील तब्बल 6 महिला मजूर मृत्युमुखीस पडल्या होत्या। झालेल्या घटनेच्या पश्चात सांगोला तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्थांना झाला होता। झालेली घटनेच्या कुटुंबियास जनसेवेच्या उद्देशाने नेहमीच तात्पर्य राहणारे राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार तथा अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील तसेच करतपस्वी स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील ट्रस्टच्या वतीने घटनेत मृत्युमुखी झालेल्या प्रत्येक कुटुंबियास 50,000 आर्थिक मदत करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार दीपक आबा साळुंके पाटील म्हणाले, चिकमोहत तालुका सांगोला येथे घडलेला अपघात हा तालुक्यातील सर्वच ग्रामस्थांच्या मनावर झालेला आघात होता। अत्यंत गरीब परिस्थितीत असलेले हातावरचे पोट असणाऱ्या महिला मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होत्या। काळाने जरी परिवाराला एकटे सोडले असेल तरी आम्ही मृताच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही। मृतांच्या परिवारातील कुणालाही कसलीही गरज असेल तर अगदी अर्ध्या रात्री त्यांनी आपल्याला हाक मारली तरी आपण त्यांच्या मदतीस तत्पर राहू। कार्यतपस्वी आमदार स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत। स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील यांनी नेहमी संपूर्ण तालुका हाच आपला परिवार मानला होता। तालुक्यातील जनतेला अडीअडचणीत ते प्रत्यक्ष आपल्या कुटुंबातील सदस्यांची अडचण आहे असे म्हणून आपण नेहमी गोरगरीब जनतेच्या सेवेत कार्यरत आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत कार्यतपस्वी आमदार स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील यांच्या विचारावर आपण काम करणार असल्याने त्यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी बोलले। मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून परत येणार नाही याची जाणीव आहे, तरी अशा दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबासोबत ठामपणे उभे राहून त्यांना दुःखातून आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केवळ या मदतीवर थांबणार नसून तर राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून संबंधित परिवाराला आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे। याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी स्पष्ट केले। सांगोला तालुक्यातील चिकमोहत गावाजवळ बंगरवाडी येथे फार मोठी दुर्घटना घडली। कामावरून परत असताना 6 माइन मुलांना भरधाव येणाऱ्या मोटर गाडीनं धडक देऊन त्यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला। मनाला अतिशय शून्य करणारी ही घटना आहे। कटपळ गावामध्ये आणि तालुक्यातील संबंध परिसरामध्ये फार मोठी शोककळा पसरलेली आहे। सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये हा काळा दिवस समजावा लागेल। त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणाने उभा राहू आणि या कुटुंबाला त्यांच्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन खात्याकडून त्यांना भरीव अशी मदत देण्याचा लवकरच प्रयत्न करून ती मदत लवकर कशी त्यांच्यापर्यंत पोहोचेल असा निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी प्रयत्न करू।